नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडत आहेत. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आज निकाल. सकाळी 8 वाजल्यापासून मतदान मोजणीला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहांमध्ये सुरुवात. विधान परिषदेच्या उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य निवडणुकीची आज होणार मतमोजणी. महायुतीचे बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्या भवितव्याचा होणार फैसला. उलवे येथे पोलिसांकडून धाड टाकत 2 अल्पवयीन मुलींची सुटका केल्या प्रकरणात नवा खुलासा. तपासात पेनमधील सत्ताधारी पक्षाच्या आजी-माजी नगरसेवकांसह 2 जणांना अटक. बीडमध्ये केज तालुक्यातील जोला येथे पुतण्याकडून चुलतीचा छळ. घर सोडून निघून जा अन्यथा जीवे मारून टाकीन म्हणत पुतण्याकडून चुलतीला चाकूचा धाक दाखवत मारहाण. बीडच्या नवगण राजुरी येथील रोहर बहिरचा इयत्ता 6वीच्या बालभारती पुस्तकात धडा. रोहन यानं दाखवलेल्या धाडसी कृत्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते झाला होता गौरव. पुण्यामध्ये वॉशिंग सेंटरमध्ये गाड्या धुण्यासाठी पाणी वापरल्यास 10,000 रुपये दंड होणार. शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचं पाणी वापरावर कठोर निर्बंध. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात 200 फूट खोल दरीत पडलेल्या एका व्यक्तीला जीवदान. धाडसी बचाव मोहिमेमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले. प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर टेकर्स आणि पोलिसांचं सर्वत्र कौतुक. एल निनोचा परिणाम. सिंचनासाठी पाणीबंदीमुळे वाशिममधील हळद उत्पादक शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांसाठी पर्यायी उपाययोजना कराव्यात अशी मागणी. पुण्यात केमिकल कंपनीच्या गोडाऊनमधून ऑर्थो फॉरेन्सिक ऍसिडचं कॅन चोरणाऱ्या टोळीला 3 तासात जेरबंद केलं. एकूण 20,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. परभणीच्या सेलू येथील बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी न्यायालयाचा आदेश. आदेशानुसार भाजप नगरसेवक अनवर खान, दिलबर खान पठाण यांच्यावर सेलू पोलिसात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.